नमस्कार. मी कॉम्रेड राजू देसले महाराष्ट्रातील तमाम आशा गटप्रवर्तकांना आवाहन करतो की गेले 4 महिन्यापासून केंद्र सरकारचा मोबदला मिळालेला नाही. या संदर्भात सातत्याने पाठपुरावा आपण करत आहोत. 12 फेब्रुवारी रोजी देशव्यापी संप झाला. त्यात सुद्धा आपण ती मागणी केलेली होती की दर महिन्याला आशा गटप्रवर्तकांना 10 तारखेच्या आत त्यांच्या खात्यावरती केंद्राचा व राज्याचा मोबदला मिळायला पाहिजे. मात्र या बाबतीत सातत्याने याच्यावरती केंद्र सरकार राज्य सरकार दुर्लक्ष करते, याचा पुन्हा एकदा आयटेकच्या वतीने निषेध व्यक्त करतो. त्याचप्रमाणे ऑनलाईनच्या कामाखाली वेगवेगळे कामं लादली जात आहेत, मोबाईल दिलेला नाही. याबाबतही सविस्तर पत्रव्यवहार आपण आयटेकच्या वतीने कृती समितीच्या वतीने महाराष्ट्र सरकारला केलेला आहे. आणि ही ऑनलाईनची सक्ती ज्या पद्धतीने केली जाते, या संदर्भातलं धोरण ज्या पद्धतीने घेतलं जातं याचा आम्ही निषेध व्यक्त करतो. शहरी आशांना काही ठिकाणी 9 ते 5 या वेळात कामाला सह्या घेतल्या जातात आणि ड्युटी लावली जाते आणि याचासुद्धा आम्ही या ठिकाणी आशा गाईडलाईनप्रमाणे हे सुद्धा चुकीचं आहे याची आपण जाणीव करून दिलेली आहे. मात्र या सर्व प्रश्नांवरती राज्य सरकार केंद्र सरकार दुर्लक्ष करते. या विरोधात येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मी आपल्याला आज निवेदनाद्वारे देत आहोत. आज पुन्हा एकदा निवेदन आयटेकच्या वतीने देऊन या सरकारला सांगत आहोत की आशा आणि गटप्रवर्तकांच्या मागण्यांकडे त्वरित लक्ष द्यावं. गटप्रवर्तकांना कंत्राटी कर्मचाऱ्याचा दर्जा जो आहे तो त्वरित द्यावा, यासाठीचा पाठपुरावा सातत्याने संघटना करत आहेत आणि त्या बाबतीत मात्र कोणत्याही प्रकारचा निर्णय सरकार घेत नाही आहे. आशा ज्या पद्धतीने दबावाखाली काम करतायत याची जाणीव सरकारने ठेवावी. अनेक आशा आजारी पडत आहेत आणि म्हणून ऑनलाईनच्या सक्तीखाली मोबाईल नसताना रेंज नसताना जी सक्ती केली जाते आहे याचा आम्ही निषेध करतो. टार्गेट दिलं जातं आहे, रोजचे 50 तुमचे आयुष्यमान कार्ड झाले पाहिजेत, 70 वर्षापेक्षा अधिक वय असलेल्यांची यादी त्वरित दिली पाहिजे. या पद्धतीने जे शोषण चाललेलं आहे, जो दबाव गटप्रवर्तकांवरती आशांवरती रिपोर्टिंगचा केला जातो आहे, हे सुद्धा चुकीचं आहे. सरकार सांगतं की 2-3 तासच फक्त आशा काम करतात, ते कर्मचारी नाहीत, मात्र कर्माची सक्ती केली जाते आहे. त्याचप्रमाणे महानगरपालिका जिल्हा परिषदच्या निवडणुका झाल्यात. त्या निवडणुकीमध्ये आशांकडनं गटप्रवर्तकांकडनं काम करून घेतलं, त्याचा मोबदला दिलेला नाही. त्वरित तो मोबदला दिला पाहिजे, कारण निवडणुकीचा मोबदला इतर भत्ता सगळ्यांना दिला जातो, आशांना का दिला जात नाही हा प्रश्न आम्ही विचारत आहोत. शासनाने त्वरित त्याची दखल घ्यावी, अन्यथा येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आयटेकच्या वतीने महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक संघटनेच्या वतीने देत आहोत.